स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त अस्मिता विजनच्या कार्यालयामध्ये त्यांच्या पवित्र स्मृतीस सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये विनम्र अभिवादन करण्यात आलं। स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करण्यात आले। सोलापूर पूर्व विभाग शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि अस्मिता विजन परिवार यांच्याकडून शिवसेना प्रमुखांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करण्यात आलं। यावेळी ॲडव्होकेट सुरेश बापू गायकवाड यांनी सर्वसामान्य माणसाला ताकद देण्याचं काम स्वर्गीय शिवसेना प्रमुखांनी केलं। त्यांनी प्रस्थापितांचे अस्तित्व संपवून सत्तेचं विकेंद्रीकरण केलं। सर्वसामान्य माणसाला सत्तेचा वाटा मिळवून दिला। सर्वसामान्यांचा मान, मनका, मस्तक आणि मनगट सशक्त करण्याचं कामही त्यांनी केलं। शिवसेना प्रमुखांच्या विचारामुळे आज छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र ताटमानेनं उभा आहे असं सांगून स्वर्गीय शिवसेना प्रमुखांचे विचार सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवले पाहिजेत असंही त्यांनी यावेळी आवर्जून सांगितलं। आज 23 जानेवारी स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट एक धगधगतं नेतृत्व म्हणून यांच्याकडे पाहिलं जातं असे स्वर्गीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती, त्यानिमित्तानं जयंतीच्या निमित्तानं तमाम हिंदू बांधवांना, भारतवासियांना, महाराष्ट्रातील तमाम जनतेला खूप खूप शुभकामना देतो। ज्या माणसानं मन, मनका, मस्तक आणि मनगट सशक्त करण्यासाठी जी ताकद उभी केली त्या हिंदू हृदय सम्राटला सर्वप्रथम मानाचा मुजरा करतो। छत्रपती शिवरायानंतर ज्यांनी खऱ्या अर्थानं माणूस म्हणून जगायला शिकवलं असे आदरणीय शिवसेना प्रमुख यांचा आदर्श घेऊन शिवसेनेची स्थापना 1966ला झाली आणि तेव्हापासून सत्तेचं विकेंद्रीकरण व्हायला सुरुवात झाली। प्रस्थापितांना लढा देत विस्थापित लोकांचं संघटन होऊन सत्तेचं विकेंद्रीकरण करत सर्वसामान्य शिवसैनिकाला देखील सत्तेची फळं चाखायला देणारा एकमेव हिंदू हृदय सम्राट ह्या पृथ्वीतलावर, ह्या राजकीय पटलावर होऊन गेले। असे आहे हिंदू हृदय सम्राटांचे मानावे तेवढे उपकार कमी आहेत। कारण सर्वसामान्य माणूस अनेक वर्षे सत्तेपासून वंचित होता। ती उणीव राजकारणातले, समाजकारणातले स्वर्गीय शिवसेना प्रमुखांनी दूर केली। आज त्यांचाच वारसा पुन्हा त्याच जोमाने आणि त्याच ताकदीने आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे हे त्यांचे विचार, आचार आणि निष्ठा पुढे नेत आहेत। त्याच्यानंतर आदित्यसाहेब ठाकरे हे देखील युवा पिढीच्या माध्यमातून समाजाला प्रबोधन करताना दिसतात। खऱ्या अर्थानं प्रबोधनकार ठाकरे जे शिवसेना प्रमुखांचे पितामह होते, त्यांनी एक धर्मांधता असेल, जात्यांधता असेल किंवा रूढी परंपराच्या पाठीमागे जाऊन पिचलेला वर्ग असेल, यांना ह्या जोखड्यातून बाहेर काढण्याचं काम प्रबोधनकारांनी केलं। त्यानंतर हिंदुत्व म्हणजे नेमकं काय असतं, प्रखर राष्ट्रीयत्व आणि त्याचबरोबर माणूस म्हणून जगण्याचं जे शास्त्र आहे ते उभं करण्याचं सामर्थ्य ह्या हिंदुत्वातून यावं ही भावना शिवसेना प्रमुखांनी दिली आणि त्यानंतर तोच वारसा अतिशय कणखरपणे आदरणीय उद्धवसाहेब पुढे नेत आहेत। त्यांना देखील या निमित्तानं अभिवादन आणि त्यांच्याही विचारांना नमन करतो। आज सोलापूर शहर व जिल्ह्यातील महिला आघाडी असेल, युवा अधिकारी असतील, त्याचबरोबर तमाम नागरिक या जाणत्या लोकनेत्याला अभिवादन करण्यासाठी एकत्र आहेत। निश्चितपणानं या राजकारणात अतिशय चांगल्या पद्धतीनं सर्वसामान्यांचे प्रश्न सुटतील अशा पद्धतीचं राजकारण, कारण शिवसेना प्रमुखांचं म्हणणंच असं होतं की केवळ 20% राजकारण करा आणि 80% समाजकारण करा। ती शिकवण आदरणीय शिवसेना प्रमुखांची आहे आणि तोच खऱ्या अर्थानं राजकारणातील एक महत्त्वाचा भाग समजला जातो आणि त्या आधारे आज शिवसैनिक तेवढ्या ताटमानेने ती शिकवण पुढे नेताना दिसत आहेत। आज आम्हाला अभिमान आहे
हे आम्ही ज्यांच्या आचार विचाराने जगतो आहोत, तो आमच्या नेत्याला आज जयंतीनिमित्त आम्ही अभिवादन करत आहोत. तमाम शिवसैनिकाला, जनतेला देखील या निमित्तानं शिवसेना प्रमुखांचे आचार विचार निश्चितपणानं अंगीकारावेत असे आव्हान करतो आणि सगळ्यांना शुभेच्छा देऊन थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यावेळी उपस्थित शहर प्रमुख स्वाती रुपनर, उत्तर शहर प्रमुख प्रीती नायर, यावेळी उपस्थित स्वाती रुपनर, शहर प्रमुख उत्तर प्रीती नायर, शहर प्रमुख मध्य अनिता राठोड, उपशहर प्रमुख दीपाली पवार, उपशहर प्रमुख मध्य सुनीता राठोड, शाखा प्रमुख पूनम चव्हाण, शशिकला चिवडशेट्टी, क्षेत्रप्रमुख महानंदा अंबलगी, तालुका उपप्रमुख योगीराज चिवडशेट्टी, युवा सेना प्रमुख सद्दाम शेख, सामाजिक कार्यकर्ते विरेश बिराजदार, सामाजिक कार्यकर्ते, याचबरोबर वंदनीय शिवसेना प्रमुख सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करून बाळासाहेब परत या, बाळासाहेब ठाकरे अमर रहे अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या.